शरद पवार गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। विजय शिवतारेंचं बंड आता थंड झालंय, तर महायुतीमधील काही जागांवर तिढा कायम असल्याची देवेंद्र फडणवीसांनी कबुली दिली आहे। तर मनोज जरांगे निवडणुकीपासून दूरच राहणार आहे। या आणि यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी आता पाहणार आहोत अतिशय सविस्तर। तर बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला बातमी येते पवार विरुद्ध पवार या लढती संदर्भातली, कारण बारामती लोकसभेमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यामधील लढतीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्यामुळे लढत नणंद विरुद्ध भावजय अशी असणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बारामतीमधून सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा करताच अजित पवार गटाने सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची घोषणा केली। त्यामुळे आता पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघ सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती मतदारसंघातील या उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत। आपल्या मार्फतीत अधिकृत घोषणा या ठिकाणी पक्षाच्या वतीने मी करतो आहे। दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अगदी काही वेळापूर्वी फोनवरून एबीपी माझाशी बातचीत केलेली आहे। काय त्यांची प्रतिक्रिया आहे ऐकूयात। आजचा दिवस माझ्या आयुष्यात सर्वात भाग्याचा दिवस आहे। आज माहितीच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची संधी मला मिळालेली आहे। मला बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची संधी दिली, मला त्या योग्यतेचं समज, त्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित भाई शाह साहेब आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, जानकर साहेब, सगळ्यांचेच मी महायुतीतल्या सर्वांचेच मी आभार मानते। ताई, सुप्रियाताईंची देखील आजच उमेदवारी जाहीर झाली, तुमची देखील जाहीर झाली आहे। एकाच घरामध्ये ही आता एक प्रकारे लढत होणार आहे। अवघा महाराष्ट्र अशा प्रकारे या लढतीकडे बघतोय। या लढतीकडे, या नणंद भावजय लढतीकडे तुम्हाला पाहून काय वाटतंय? आता ही लढत जी आहे ती जनतेने हातात घेतलेली लढत आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती जनतेची लढत आहे। तर तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। पहिल्या यादीमध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघामधून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आलेली आहे। तर नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर शरद पवार गटाकडून कुणाकुणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यावर एक नजर टाकूयात। यामध्ये पवार गटाचे उमेदवार यावर आपण नजर टाकतोय। बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगर निलेश लंके, तर दिंडोरी भास्कर भगरे, वर्ध्याहून अमर काळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।